आणि अर्थात आता निकाल हाती येऊ लागल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत। जनमताचा आणि लोकशाहीचा विजय झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे। भाजपपेक्षा काँग्रेस दुपटीने आघाडीवर असल्याचे ते म्हणाले। लोकमताचा विजय आहे आणि लोकशाहीचा विजय आहे। आणि या विजयामध्ये ज्यांनी खूप मोठे परिश्रम घेतले, श्री मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष, श्रीमती सोनिया गांधी तब्येत बरी नसताना सुद्धा त्या ठिकाणी आल्या, श्री राहुल गांधी, श्री डी.के. शिवकुमार, श्री सिद्धरामय्याजी, हे प्रमुख जे काही काँग्रेसचे नेतृत्व राहिलेलं आहे, या सर्वांनी त्या इलेक्शनच्या जो काम असतं त्याच्यात झोकून दिलं स्वतःला आणि कर्नाटकामध्ये यश मिळवण्यामध्ये सर्वांचा सिंहाचा वाटा आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातले सुद्धा आमचे अनेक सहकारी कर्नाटकामध्ये विशेषतः बेळगाव जो मराठी स्पीकिंग बेल्ट आहे तिथेही जाऊन आलेले आहेत। आपण पाहाल की हे जे मतदान झालेलं आहे तर काँग्रेसचा वोट शेअर हा वाढलेला आहे। आज आपण पाहतोय की साधारण 132 जागा, आत्ताचा ट्रेंड वाढत चालला आहे, तो अजून काही अंतिम निकाल म्हणजे क्लोज झालेले नाही आहेत, परंतु 132 म्हणजे 129 वर काँग्रेस लिडिंग आहे, 3 जागा घोषित झालेल्या आहेत। असे 132 ठिकाणी काँग्रेस आघाडीवर आहे। भाजप केवळ 66 वर आहे, JDS 22 वर आणि इतर अपक्ष वरून 4 आहे। असं जर पाहिलं तर काँग्रेसला म्हणजे काँग्रेसच्या जागा म्हणजे भाजपपेक्षा दुपटीने काँग्रेसच्या जागा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। दुसरं महत्त्वाची बाब अशी आहे की काँग्रेसचा जो वोट शेअर आहे पर्सेंटेज, जो मागच्या इलेक्शनच्या तुलनेमध्ये मागच्या वेळेस 38% होता, यावेळेस 43% वर काँग्रेसचा वोट शेअर गेलेला आहे पर्सेंटेजमध्ये। भाजपचा वोट शेअर 36 म्हणजे 36.35 होता मागच्या वेळेस, तो फक्त 36 वर आहे। म्हणजे भाजपच्या वोट शेअरमध्ये काही बढोतरी किंवा वाढ झालेली नाही आहे, तर काँग्रेसचा वोट शेअर हा 43% वर जाऊन आलेला आहे। त्यामुळे एकतर सर्व थरातल्या लोकांचा फार मोठा पाठिंबा हा काँग्रेस पक्षाला मिळाला हे उघडच आहे। आणि भाजपने अनेक पद्धतीने त्या ठिकाणी पोलरायझेशनचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, जातीयता त्याच्या पसरून पोलरायझेशन करून, ध्रुवीकरण करून, तुष्टीकरण करून त्या ठिकाणी मताचं विभाजन कसं गाठता येईल। आणि ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं की विकासाच्या मुद्द्यावर ते फार सपशेल मागे पडलेले आहेत, फार वाईट पद्धतीने ते एक्सपोज झालेले आहेत आणि आता मग शेवटचा हत्यार म्हणून देवधर्म अशा प्रकारचे विषय शेवटी आणण्याचा प्रयत्न झाला, परंतु देवधर्म हे व्यक्तिगत आस्थेचे विषय आहेत आणि राजकारणाचे विषय होऊ शकत नाहीत, हे कर्नाटकाच्या लोकांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे। त्यामुळे हा एक इलेक्शनचा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि काँग्रेसच्या लोककल्याणकारी योजना ज्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने दिलेल्या आहेत त्या सगळ्या योजनांचा सुद्धा लोकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे। काँग्रेसने सांगितलं आहे मॅनिफेस्टोमध्ये की आम्ही ज्या या घोषणापत्रामध्ये ज्या गोष्टीच्या लोककल्याणकारी योजनांचा उल्लेख केला आहे त्याची अंमलबजावणी आम्ही एका वर्षभराच्या आत ही लागू करू, अशा प्रकारचे एक पक्क आश्वासन आणि अंमलबजावणीचा कालावधीसुद्धा त्याच्यामध्ये स्पष्ट काँग्रेसने केलेला आहे। आपण पाहत आहे की रोजगार, महागाई, सुरक्षा, शांतता, विकास हे जनतेसमोरचे महत्त्वाचे प्रश्न होते। म्हणजे भाजप ह्या विषयावर काही अधिक बोलू शकले नाहीत। डबल इंजिन सपशेल लोळावून घसरलेला आहे। म्हणजे ज्या डबल इंजिनचा उल्लेख वारंवार होत होता की डबल इंजिन की सरकार अमुक तमुक, परंतु डबल इंजिनला कुठेही प्रतिसाद लोकांनी दिला नाही आणि डबल इंजिन हे आता रुळावून घसरलं आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे ज्याला म्हणतो की ऊपरवाले की लाठी जब चलती है तो आवाज़ नहीं निकलता है, वैसे ही स्थिती हो गई है की एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनएक्सपेक्ट, मी तर म्हणेन की पोलचे जे एक्झिट पोलमध्ये जे काही आकडे दिले त्याच्यापेक्षाही जास्त जागा या काँग्रेसला अनेक एजन्सीजनी त्याच्यामध्ये आपलं ओपिनियन दिलं होतं, पण ते सुद्धा क्रॉस कदाचित होईल असं वाटतं आहे। त्यामुळे वातावरण बदलतं आहे। आगामी काळामध्ये देशामधले होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या बदलचा परिणाम, आणि मी तर म्हणेन की राहुल गांधींनी ज्या पद्धतीने भारत जोडो यात्रेचा शुभारंभ या देशात केला तो एक पायाच रचला गेला पुढच्या एकंदरीत राजकीय परिस्थिती संदर्भामध्ये लोकांची जी काही मानसिकता जी बदलली किंवा
ह्या सगळ्या गोष्टी या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने हा विषय शेवटी यशामध्ये परिवर्तन झालेलं आहे. सर, सगळ्या निवडणुकीचं काँग्रेसच्या नेत्यांचं एक ॲनालिसिस असं दिसून येतं की स्थानिक नेत्यांना अधिक ताकद देणं याचा सगळ्यात मोठा बेनिफिट कर्नाटकमध्ये दिसला आहे, असं आहे वस्तू? आहेच ना. आपण असं आहे की ज्या वेळेस निर्णयाची प्रक्रिया होते त्यावेळेस निर्णय प्रक्रियेमध्ये बऱ्याचशा चुका होतात. आपलं जजमेंट कदाचित वरिष्ठ पातळीवर कमी जास्त होऊन जातं, पण ज्यावेळेस स्थानिक नेतृत्वावर काही गोष्टी सोपवून दिल्या गेल्या आणि त्यांच्या मताप्रमाणे बरेचसे निर्णय झाले. ठीक आहे, एखाद दोन इकडे तिकडे समजू शकतो मी, पण बरेचसे निर्णय जे मी ऐकून आहे कर्नाटकाच्या बाबतीमध्ये हे स्थानिक नेतृत्वावर सोपवले गेले आणि त्यामुळे मला वाटतं की सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि उमेदवार योग्य पद्धतीने निवडले गेले. त्याचं यश ह्याच्यामध्ये त्याला मिळालेलं आहे. सर, महाराष्ट्राचं लगतच्या जवळ बेळगावच्या आणि काही बेळगावच्या पलीकडच्या भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत त्याच्यामुळे काँग्रेसला फटका बसला आहे. मला तो आता ॲनालिसिस अजून काही डिटेल मी केलेलं नाही आहे, पण जनरल जे मी पाहतो आहे की महाराष्ट्र एकीकरण समिती एकेकाळी बऱ्यापैकी मतं घ्यायची, पण यावेळेस मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीने मतं फार कमी घेतली आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यातला त्यांना मानणारा जो काही वर्ग असेल तो काँग्रेसला मिळण्याच्या ऐवजी तो भाजपकडे गेल्याचं चित्र हे थोडंफार दिसतं आहे आणि त्यामुळे कदाचित MES जर अधिक मतं घेऊ शकलं असतं तर भाजपला फायदा झाला नसता असं आम्हाला वाटतं. आपण बोलू शकतो की सिद्धरामय्या असतील किंवा शिवकुमार यांच्यातले जे अंतर्गत विषय होते ते त्याच लेवलला राहिले आणि पक्षासाठी काम केलं गेलं. त्यानंतर असं दिसतंय की म्हणून काँग्रेसला हा सगळा मोठा विजय मिळवता आला. महाराष्ट्रात अशी परिस्थिती आता कधी येईल? नाही, महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाहीच आहे. तुम्ही म्हणजे तशी काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली नाही आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला पोषक वातावरण आहे आणि सगळ्या विषयाचं आकलन करून जर आणि तिन्ही पक्ष जे आहेत आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरेजींची आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांचं जर व्यवस्थितपणे सर्व निर्णय प्रक्रिया जर विचारविनिमय करून जर झाली तर मला महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीला चांगलं यश मिळू शकेल असं माझं स्वतःचं मत आहे. नाही, खूप त्यांनी प्रयत्न केला ना. आता बजरंगबली आणि हनुमान चालिसा असे विषय आणि RSS वगैरे बजरंग दल हे सगळे विषयाचा पुरेपूर प्रचाराचा शेवटी उपयोग झालाच ना. म्हणजे डबल इंजिनची सरकार, विकासात्मक कामं, रोजगार, महागाई या विषयावर कोणीतरी भाजपमधून काही शब्दही काढला नाही. फक्त बजरंगबली की जय आणि हनुमान चालिसा पूजा करण्यामध्ये आणि बजरंग दलावर बंदी आणायची न आणायची या वादविवाद हा निर्माण करून त्याचा फायदा निवडणुकीमध्ये मिळतो का हा प्रयोग झाला. शेवटी ज्यावेळेस सर्व उपाय संपले त्यावेळेस हे उपाय भाजपकडून अवलंबले गेले. पण लोकांना वाटतं की ह्याच्यापेक्षाही अधिक रस जो होता तो लोकांच्या स्वतःच्या प्रश्नासंदर्भामध्ये कुठला पक्ष काय करतो किंवा बोलतो ह्याच्यावर स्वारस्य होतं. गॅस सिलेंडरच्या किमतीबद्दल खूप तीव्र प्रतिक्रिया होत्या. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये 5 निर्णय महिलांच्या बाबतीमध्ये, मग ते बसनी परिवहन विभागाच्या बसेसमध्ये विनामूल्य प्रवास हा त्यातला एक महत्त्वाचा विषय होता. महिलांना दर महिन्याला काही पैसे द्यायच्या हिशोबाने त्यांच्या आर्थिक परिस्थितीच्या हिशोबाने त्यांच्या घरगुती कामाकरता उपलब्ध हा एक निर्णय त्याच्यामध्ये होता. बेरोजगार युवकांनासुद्धा भत्ता देण्याच्या बाबतीमध्ये काही निर्णय होता. असे 4-5 निर्णय हे महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा जे घेतले गेले त्यामुळे महिलांची जी मतदानाची टक्केवारी आहे ती यावेळेस वोटिंग जास्त झालेलं आहे असंही चित्र हे निदर्शनास येत आहे. काँग्रेसचे आमदार आता सगळे बेंगलोरमध्ये जमू लागलेले आहेत. काँग्रेसचे आमदार हळूहळू बेंगलोरमध्ये जमण्याचं त्यांना सांगितलं आहे. तिकडून कमलनाथ पण निघाल्याची माहिती मिळते. ऑपरेशन लोटसची पुन्हा एकदा भीती असं वाटतंय का यातून काही? भीती नाही, दक्षता. मागचा अनुभव लक्षात घ्या, दक्षता घ्यावीच लागेल ना. या देशामध्ये काही घडू शकतं असे वातावरण गेल्या 5-7 वर्ष अनुभवलं आहे. मध्य प्रदेशमध्ये तेच घडलं, गोव्यामध्ये तेच घडलं आणि कर्नाटकामध्ये सुद्धा तेच आलेलं सरकार पाडलं गेलं. त्यामुळे मागचे अनुभव लक्षात घेता पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये. दक्षता घेणं आवश्यकच आहे. लोकांचा मॅन्डेट आपल्या बाजूने असताना अशा भानगडी होऊ नये याकरता पूर्ण दक्षता घेण्याचं काम
काँग्रेस श्रेष्ठींनी अवलंबलं आहे आणि ते योग्यच आहे असं माझं मत. कर्नाटकचा निकाल पाहता देशभरातील हवा बदलते का आणि कर्नाटकचा निकाल पाहता देशभरातील हवा बदलते का आणि मोदींची क्रेज कुठेतरी कमी होत चालली असं वाटतंय का? असं आहे की तोच इलेक्शनचा प्रचार, डबल इंजिनच्या बाबतीमधले होणारं प्रचार आणि ज्या पद्धतीने आपण पाहताय राहुल गांधींची एकतर खासदारकी रद्द करण्याच्या बाबतीमध्ये झालेला निर्णय, त्यांच्या एका दिवसामध्ये घर खाली करा म्हणून आलेली नोटीस, लोकांना अशा पद्धतीचं टोकाचं राजकारण लोकांना आवडत नाही. ठीक आहे, लोकशाहीमध्ये हार जीत हा प्रकार मान्य आहे मला, परंतु व्यक्तिगत कोणाविषयी फार काळ आकसेने वागणं किंवा आकस ठेवून त्याच्यावर एखाद्या व्यक्तीवर कारवाई करणं हा जो काही प्रकार आमच्या सध्याच्या राजकारणात सुरू झाला आहे देशामध्ये, तो सामान्य माणसाला पटलेला नाही. हा त्यातला एक स्पष्ट म्हणजे उल्लेख करायला हरकत नाही की हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे जो लोकांना मान्य नाही आहे. आणि त्यामुळे त्याचा एक पण सहानुभूती राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या विषयी असलेली अपेक्षा ही त्यातून सिद्ध झालेली आहे. आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाविषयी लोकांमध्ये आणि भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी जे देशात फिरले त्या सगळ्या मतदारसंघात एक पॉझिटिव्ह ट्रेंड कर्नाटकात दिसतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सारख्या पंतप्रधान पदावर असलेल्या लोकांनी देवाचे नारे अशी जे नारे देऊन मतदान करण्यासाठी पोलराईज करण्याचा प्रयत्न करतात. धोरणात्मक आणि विकासात्मक विषय त्यांच्याकडे नाही आहे म्हणून ते असे विषय करतात आणि हे वाटतं की देशामध्ये बेरोजगारी, महागाई या विषयाला कुठं कुठे साईडलाईन करण्याचा प्रयत्न आहे. हा प्रयोग अनेक वेळा झाला ना. भाजपचं राजकारणाचा गाभा जो आहे तो धर्माचा, लोकांची सहानुभूती मिळवण्याकरता मग बऱ्याच वेळा हिंदू मुस्लिम हा विषय अनेक वेळा देशामध्ये त्याचा उपयोग केला जातो. लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला जातो. या अनुभव या देशाने अनेक वेळा अनुभवलेला आहे. पण तोच प्रयोग नेहमी यशस्वी होत नाही ना. एकदा होतो, दोनदा होतो, पण लोकांचे प्रश्न ह्याच्यापेक्षाही गंभीर आहेत ना. म्हणजे हनुमान चालीसा म्हणण्याविषयी कोणाला तक्रार नाही, आम्ही घरी स्वतःही पूजा करतो ना, पण त्याचं लोकांमध्ये प्रदर्शन आमच्या पूजेचं आम्ही करत नाही आहे. किंवा हिंदू आणि मुस्लिमांच्या बाबतीमध्ये सुद्धा एक वातावरण, ज्यावेळेस दंगे घडतात त्यावेळेसच हा विषय जास्त उफून येतो. एरवी तर मात्र सर्व हिंदू मुस्लिम एकत्रच राहतात. हे प्रयोग जे आहे चालू आहे देशावर वेगवेगळ्या पद्धतीने एक वेगळा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे. एकदा यशस्वी झाला, दोनदा झाला, नेहमी होऊ शकत नाही. हे लोकांना दाखवलं आहे. आजचं इलेक्शन दाखवतं आहे हा सगळा प्रयोग झाला कर्नाटकामध्ये, पण तो चालला नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी असं म्हटले की केंद्रीय नेतृत्वाने आता राज्यातल्या नेतृत्वावरती त्या पूर्ण जबाबदारी द्यावी जेणेकरून राज्यामध्ये राज्यातलेच नेते चालतात आणि केंद्रीय नेतृत्वाने फक्त मार्गदर्शन करावं. तुम्ही कसं बघताय? नाही, पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यापेक्षा मला एवढंच म्हणायचं आहे की ज्यावेळेस राज्याचं नेतृत्व कमी पडतं त्यावेळेस केंद्राला हस्तक्षेप करण्याची गरज पडते. जर आपण व्यवस्थित निर्णय घेण्यास सक्षम असू तर केंद्र काही तुम्हाला हस्तक्षेप आत्ता पण मला आठवत नाही कधी केंद्राने केलेला फारसा. त्यामुळे माझं मत असं आहे की आपण सर्वांनी तर निर्णय प्रक्रिया जर व्यवस्थितपणे विचारपूर्वक निर्णय जर घेतले तर केंद्राला फारसं पाहायची गरज पडणार नाही आणि तो रिझल्ट द्यावा लागतो माणसाला. मुद्दा असा आहे की अनेक वेळा तुम्ही मागची प्रक्रिया बाहेर जळून पाहिली तर अनेक वेळा रिझल्ट्स मिळत असताना काही वेळेस चांगले मिळाले रिझल्ट्स, पण रिझल्ट चांगले मिळाले तर मग काय पाहिजे गरज नाही ना. शेवटी अकाउंटेबिलिटी हा विषय आहे. तुम्हाला वाटतं आता या निकालानंतर तरी ज्या पद्धतीनं केंद्र सरकार वेगवेगळ्या संस्था वापरतंय, तपास संस्थांनी डी.के. शिवकुमार यांना तुरुंगात टाकलं होतं, तशाच पद्धतीनं महाविकास आघाडीच्या नेत्यांना तुरुंगात असं आहे की आता या सगळ्या आजच्या निकालाचं विश्लेषण, आत्मपरीक्षण, अभ्यास हे भाजप करेलच आणि त्याच्यातून जो बोध घ्यायचा त्यांनी घ्यावा. तर मी त्यात काय बोलू. 1-to-1 निवडणुका झाल्या तर त्यामध्ये काँग्रेसला कुठेतरी फायदा असं दिसतंय. तर त्रिशूलपूर झाल्या तर वोट शेअर कमी होतो आणि मग तिथून मागे पडतं असं दिसते या निवडणुकांमध्ये पण असं. अनेक वेळा असंच नेहमीच असं होईल असं सांगता येत नाही. वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, समीकरणं प्रत्येक राज्यातले वेगळे आहेत, मतदारसंघातले आणि विभाग वाईजसुद्धा समीकरणं वेगवेगळे आहेत. त्यामुळे असंच घडेल 1-to-1मध्ये असं सांगणं कठीण आहे. सर, खानापूर मतदारसंघामध्ये तुमच्या बाबतीचा पराभव झाला. तुमच्या भागांमध्ये जिथे मराठी बहुल भाग आहे भागांमध्ये गेला होता. त्याचं मूळ कारण काय आहे? दुसरी गोष्ट की राष्ट्रवादी काँग्रेसचे साधारणतः 8 ते 9 जागांवर तिथे काँग्रेसच्या विरोधात उमेदवार दिले गेले होते. याचा परिणाम काँग्रेसला फटका बसला का? नाही, एक तर खानापूर नेमकं काय झालं मला आज काही ॲनालिसिस माझ्यासमोर नाही आहे.
जागा येण्यासारखी होती. मागच्या वेळेस सुद्धा चांगल्या मताधिक्याने आली होती. यावेळेस का आली नाही हेचे विश्लेषण मी आज करू शकत नाही, कारण तिथली स्थानिक परिस्थिती नेमकं काय घडलं हे मला माहीत नाही आहे. परंतु अपेक्षा होती सीट येईल म्हणून. हा एक झाला एक विषय. आणि दुसरा विषय काय म्हणाल तुम्ही? ते राष्ट्रवादीच्या खरं म्हणजे त्यांनी उमेदवार म्हणून 8 का 9 ठिकाणी राष्ट्रवादीने उमेदवार उभे केले होते. आता ते आकडेवारी पाहिल्यावरच लक्षात येईल, कारण अजून डिटेल रिझल्ट्स काही कैंडिडेट वाइज समोर नहीं है. हिंदी में जानना चाहेंगे कि आज का जो परिणाम आया है, कांग्रेस जीत रही है कर्नाटक में, कैसे देखते हैं? कितनी सारे प्रचार सभाओं में कहीं पोलराइजेशन की दिक्कत हुई, कहीं एजेंसियों का इस्तेमाल हो, उसके बाद भी कांग्रेस मैंने कहा ना कि लगातार आप एक ही चीज़ को दवाई, जब एक ही दवाई आप बार बार दोगे तो उस दवाई का असर नहीं होता है. वैसे ही हो गया है. केंद्र सरकार ने जिस तरीके से जो भी चीज़ अपनाई और जिस तरीके से लोगों को डराकर चुनाव में इस्तेमाल किया, पॉलिटिकली इस्तेमाल किया, अब वो पूरा फैक्टर पुराना हो चाहे वो दवाई का भी उस असर नहीं हो रहा है. यही दिखाई दिया इस चुनाव में. कितना कांग्रेस के जो एक्सपेक्टेशन कर रही थी वो उतना खरी उतरी है? स्थानीय जो स्तर पर जो भी निर्णय लिए गए, जो मैनिफेस्टो तैयार किए गए, उसका असर लोगों के बीच में दिखा? देखिए, चुनाव तो आने वाले पिछले सरकार की जो भी परफॉर्मेंस था उस परफॉर्मेंस का इवैल्यूएशन तो हुआ है. तो पिछले 5 साल की बोमई सरकार हो या उनके पहले की येडियुरप्पा जी की सरकार हो, उन सरकार के वक्त पे जो भी फैसले किए गए थे वो लोगों में एडमिनिस्ट्रेशन का टोटल फेलियर था. करप्शन के बारे में बहुत बड़े पैमाने पे शिकायतें लोगों ने की थी. और इसका पूरा असर आप देखोगे कि वेलफेयर स्कीम्स पे या एडमिनिस्ट्रेशन पे लोगों के तरफ, लोगों की ज़रूरतों की तरफ ध्यान तो बिल्कुल नहीं दिया गया. तो साफ नज़र आया. वरना इतना बड़ा फ़र्क आप देखोगे कि बीजेपी जो उम्मीद कर रही थी और जिसके बारे में बोलबाला था कि कैसे भी सूरत में बीजेपी, इतनी यंत्रणा लगी हुई थी, देश के सर्वोच्च नेता उसमें लगे हुए थे, इतना होने के बावजूद लोगों ने उनको फटकारा है, लोगों ने उनकी लीडरशिप एक्सेप्ट नहीं की है. तो आप समझ सकते लोगों में गुस्सा कितना बड़ा था इस पूरे चुनाव में कि लोगों ने केंद्र और डबल इंजन की जो बात हो रही थी, केंद्र राज्य सरकार की डबल इंजन की बात हो रही थी, इसके बावजूद लोगों ने उनको ये किया है, रिजेक्ट किया है. सर, कांग्रेस का जो भारत जोड़ो यात्रा राहुल गांधी की थी उसका क्या असर हुआ है, किस तरह से देखते हैं? और प्रधानमंत्री भी गए थे प्रचार के लिए लेकिन रिजल्ट नहीं आया, क्या करें? राहुल गांधी जी की जो भारत जोड़ो यात्रा देश में शुरू हो गई, वो कर्नाटक में गई, मध्य प्रदेश में गई, महाराष्ट्र में भी आई है. और मैं समझता हूँ एक फाउंडेशन, ये पूरे चुनाव का फाउंडेशन ही उसी वक्त मैं समझाऊंगा डायरेक्टली इनडायरेक्टली रखा गया कि जिसके वजह से लोगों ने राहुल जी को बड़े करीब से देखा, आजमाया, उनकी जो विचारधारा वो समझ के ली और आम गरीब से गरीब और आम आदमी को राहुल जी से मिलने का मौका उस दरमियान लोगों को मिल गया. तो मैं समझता हूँ ये परिवर्तन में एक बेसिक जो फाउंडेशन है वो उसी वक्त वो रखा गया था जब यात्रा निकली. और जहाँ तक मैं जानता हूँ आज के परिणाम अगर हम आप लोगों ने ठीक से देखे तो जहाँ जहाँ राहुल गांधी जी उस यात्रा के दौरान गए उस सीटों पे पॉजिटिव इम्पैक्ट उसका निश्चित तौर पर हुआ है. जहाँ तक सवाल है कि देश के प्रधानमंत्री भी गए, होम मिनिस्टर भी गए, बाकी अन्य नेता भी, बड़े बड़े बीजेपी के नेता गए, उसको लोगों ने स्वीकार नहीं किया है. कांग्रेस ने ट्वीट किया है और कहा है कि बजरंग बली ने तोड़ दी जो भ्रष्टाचार की नदी थी उसको वहां पे तोड़ दिया. बजरंग बली का काफी इस्तेमाल हुआ वहां पर. लेकिन अभी तो चुनाव हो गया है, उसका जो भी बजरंग बली का आशीर्वाद किसको मिल गया ये तो स्पष्ट हो गया है. जिस तरह से वोट पोलराइजेशन किया गया, बाकी सब बातें लेके आएंगे, तो कर्नाटक की जनता ने क्या इसको स्वीकार किया, किस तरह से क्या देखेंगे आप? कांग्रेस की जो वोट शेयर है उसमें बढ़ोतरी तो हुई है. अगर मैंने फिगर्स कुछ देखे कि पिछली बार कांग्रेस की जो वोटिंग पैटर्न था उस वोटिंग पैटर्न में कांग्रेस को 38.14% वोट मिला था. इस बार कांग्रेस को 43% वोट शेयर कांग्रेस का रहा है. बीजेपी 36 पर ही रह चुकी, बड़ी नहीं. और कांग्रेस मतलब 38 से 43% पे कांग्रेस गई है. तो वोट शेयर तो बढ़ा ही है कांग्रेस का, स्वाभाविक है. ऑपरेशन मतलब क्या लगता है अपनाया जाएगा यहाँ पे कि जी किस तरह से देख रहे हैं ऑपरेशन? मतलब ऑपरेशन लोटस की कोशिश बीजेपी करेगी क्या? और सतर्कता के तौर पर कांग्रेस के बड़े नेता खासकर कर्नाटक पहुंच रहे हैं. इतना पानी नहीं काट पाएंगे. अभी 60 जो सीट्स उनकी है 66,
तो 66 से लेकर 132 इतना काटना ये पॉसिबल नहीं है। प्रिकॉशन तो लेना पड़ेगा, पर मुझे लगता नहीं उसमें कोई संभावना आज के दिन में। कांग्रेस अपनी ताकत पे ही इतने बलबूते पे 132 सीट अभी है, शायद और ट्रेंड बढ़ेगा, तो मुझे लगता नहीं अभी कोई पॉसिबिलिटी बची है कि वो इसमें कोई अलग राजनीतिक खेल करने का कोई प्रयास बीजेपी के लिए करना बड़ा महंगा पड़ेगा, कोई पॉसिबल ही नहीं है। महाराष्ट्र के सीमावर्ती इलाके में कांग्रेस का जो प्रदर्शन एक्सपेक्ट कर रही थी, क्या उतना हुआ या फिर उसमें कहीं न कहीं कम? महाराष्ट्र के मैं समझ 18 सीटें हैं तुम्हारी, जो मराठ बेलगांव और वो सब एरिया जो है, मुझे बॉम्बे कर्नाटका जिसको कहते हैं हम लोग, वैसे 18 सीटें हैं। 18 में से मेरे ख्याल से 13 या 14 कुछ सीटें वहाँ पर, मेरे को एग्जैक्ट फिगर नहीं मेरे पास, पर सीटें वहाँ पर ठीक आई है। पर वहाँ पर एक्सपेक्टेड सीटें जो और भी आनी चाहिए थी, वहाँ पर MES की परफॉर्मेंस कम होने के कारण फ़ायदा बीजेपी को पहुँचा है। MES तो नीचे चले गई, पर फ़ायदा बीजेपी को हुआ, काँग्रेस को नहीं हुआ। त्यामुळे डबल इंजिनचा पूर्णतः रुळावरून घसरलेला आहे अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।